नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी अपडेट अनुदान वाढ संदर्भात माहिती आपण पाहणार आहोत। विधवा महिला आणि दिव्यांग बांधव यांना सप्टेंबरपासून 6,000 रुपये हप्ता लागू, या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ फक्त कंटिन्यू करा, शेवटपर्यंत पहा, स्किप अजिबात करू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थितरित्या मिळेल। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती असणार आहे, जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर जाणून घेण्यासाठी नक्कीच मदत होईल। सुरुवात करूया। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन, ज्या अधिवेशनाकडे निराधार बांधव लक्ष लावून बसलेले होते, 22 तारखेपासून सुरू झालेलं हे अधिवेशन समाप्त झालेलं आहे 10 जुलैला। 22 जूनपासून ते 10 जुलैपर्यंत अधिवेशनाचा कालावधी होता आणि अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसांपर्यंत सर्व निराधार बांधवांचं लक्ष लागून राहिलेलं होतं, ते म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदान वाढ या निर्णयाकडे। मात्र लाभार्थ्यांना या ठिकाणी पहा, या अधिवेशनामध्ये पूर्णपणे निराशापदरी पडलेली आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना 6,000 रुपये हप्ता लागू करण्यात यावा। 4,000 रुपये हप्ता इतर राज्यांमध्ये दिला जात आहे, मात्र आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे अनुदान दिलं जात आहे 2,500 रुपयाचं, हे अनुदान खूप कमी आहे आणि त्यातही फक्त दिव्यांग बांधवांनाच हे अनुदान दिलं जात आहे। इतर लाभार्थ्यांना तर फक्त 1,500 रुपयावर समाधान मानावं लागत आहे। यावर बच्चूभाऊ कडू यांनी स्पष्टपणे विधानसभेमध्ये आपलं म्हणणं किंवा आपली मागणी जी आहे ती केलेली होती, मत मांडलेलं होतं, त्यावर चर्चा झाली, परंतु दुर्दैवाने यावरती कुठलाही निर्णय या अधिवेशनामध्ये झालेला नाही। बच्चूभाऊ कडू यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की निराधार बांधवांचं 2,500 रुपयामध्ये भागत नाही, महागाईच्या तुलनेमध्ये अनुदान वाढवलं पाहिजे, अनुदान वाढ झाली पाहिजे। मात्र पहा, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2,500 रुपयाचं अनुदान सुद्धा वेळेवर जमा होत नाही। 1-2 महिने सोडले तर मागच्या महिन्यांमध्ये अनुदान व्यवस्थितरित्या वेळेवर जमा झालेलं नाही। सप्टेंबर महिन्यामध्ये 6,000 रुपये हप्ता लागू, विधवा महिला आणि दिव्यांग बांधव, हे माहिती तुम्ही थंबनेलवर पाहिलेली आहे म्हणून हा व्हिडिओ वॉच करत आहात। परंतु पहा, आता पुढच्या सप्टेंबरपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे, कारण या अधिवेशनामध्ये तर 0 भोपळा आपल्या हाती आलेला आहे, अनुदान वाढलेलं नाही। आता 6,000 रुपये हप्ता अनुदान वाढ यासाठी पुढच्या सप्टेंबरपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे। यामध्ये फक्त या अधिवेशनामध्ये विधवा महिला, त्याचबरोबर एकल माता आणि दिव्यांग एवढ्याच लाभार्थ्यांवरती चर्चा झालेली आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांमध्ये श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, या लाभार्थ्यांसंदर्भात कुठली चर्चा, कुठलाच निर्णय झालेला नाही। जरी समजा अनुदान वाढलं पुढच्या सप्टेंबरमध्ये, तर तेही फक्त विधवा महिला, एकल माता आणि या ठिकाणी दिव्यांग व्यक्ती यांनाच वाढ होण्याची शक्यता आहे, कारण इतर लाभार्थी त्यांची मागणी सरकारपर्यंत पोहोचवत नाही, तर ती मागणी मान्य कशी होणार, हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे जर अनुदान वाढ होणार असेल तर त्यासाठी म्हणजे अनुदान वाढ निर्णय घेण्यासाठी सरकारकडे ती मागणी तुमची पोहोचली पाहिजे। ज्या पद्धतीने दिव्यांग बांधव प्रयत्न करत आहेत, विधवा महिलांच्या वतीने बच्चूभाऊ कडू प्रयत्न करत आहेत, त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवणं तितकंच गरजेचं आहे। 6,000 रुपये अनुदान वाढ दिव्यांग व्यक्ती आणि विधवा महिला यांना जरी वाढलं तरी आता ते आपल्याला पुढच्या सप्टेंबरपर्यंत त्याची वाट पाहावी लागणार आहे, हेही तितकंच खरं आहे, कारण या अधिवेशनामध्ये कोणतंच अनुदान वाढलेलं नाही, कोणत्याच लाभार्थ्यांचं अनुदान वाढलेलं नाही। मागच्या अधिवेशनामध्ये दिव्यांग व्यक्तींना 1,000 रुपयाचं अनुदान वाढ लागू केली होती, मात्र या अधिवेशनामध्ये कोणतेच अनुदान वाढलेलं नाही, ना विधवा महिलांचं, ना एकल मातांचं, ना दिव्यांग व्यक्तींचं। जर अनुदान वाढ झाली तर ती आता पुढच्या सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे, कारण पुढच्या अधिवेशनापर्यंत आता लाभार्थ्यांना वाट पाहावी लागणार आहे, हेही तितकंच खरं आहे। या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, नक्की तुमचं मत नोंदवा। व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।